पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. या ग्रंथाचा उद्देश दृक आणि दृश्य यामध्ये विवेक करणे असा आहे. या ग्रंथातील 5व्या क्रमांकाच्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत. नोदेती नास्तमेतेषा न वृद्धिम याती न क्षयम स्वयं विभात्यतान्यानी भासयत साधनम विना. यातील शेवटच्या शब्दांचा अभ्यास आपण करतो आहोत. साधनम विना या शब्दांचा आपण अभ्यास करतो आहोत. साधन आणि साधनम विना म्हणजे साधनाशिवाय असा या शब्दांचा सरळ अर्थ होतो. आपण मागील चिंतनामध्ये स्थूल जे काही पदार्थ आहेत या पदार्थांचा उपयोग चितीच्या प्राप्तीसाठी होऊ शकत नाही याचा विचार केला. आता प्राप्तीचा विचार का करण्यात आला त्याचं कारण असं आहे की प्रकाशन करणे या शब्दाचाच मुळात अर्थ जाणीव करून देणे असा होतो. कारण एखाद्या पदार्थाला प्रकाशन केलं म्हणजे त्याची माहिती करून दिली, त्याची ओळख करून दिली, त्याची जाणीव करून दिली असा अर्थ होतो. जसं सूर्याचा प्रकाश जगामध्ये असलेल्या अनेक पदार्थांचा आपल्याला अभ्यास करून देतो किंवा सूर्याचा प्रकाश जगातील अनेक पदार्थ आपल्याला दाखवतो, त्याप्रमाणेच असा काहीतरी प्रकाश की ज्या प्रकाशाने आपल्याला जी माहीत नसलेली वस्तू आहे ती लक्षात येते, तेव्हा त्या प्रकाश दाखवणाऱ्या पदार्थाला प्रकाशन करणारा असं म्हटलं जातं. चिती नावाचा जो काही शब्द आपण मागे पाहिलेला आहे या चितीलाच आपण भगवंत असं म्हणतो आहोत. ही चिती जी आहे ही चिती कोणाकडून प्रकाशन केली जाते म्हणजे चितीला कोण प्रकाशन करतं का, तर साधनम विना म्हणजे कुठल्याही साधनाने ती प्रकाशित केली जात नाही, तिला प्रकाशन करणारं कुठलंही साधन नाही असा अभ्यास सरळ सरळ आहे. परंतु असं एकदम म्हटल्यानंतर सगळ्या साधनांपासून वंचित होऊन साधनच्युत होणं हे कदाचित आपल्याला कुठल्या तरी भलत्याच ठिकाणी घेऊन जाऊ शकतं. म्हणून साधनातीत होणं यासाठी आपल्याला या साधनम विना शब्दाचा अभ्यास बारकाईने करणं गरजेचं आहे. म्हणून आपण मागील काही चिंतनामध्ये याचा विचार करतो आहोत. स्थूल रूपाने असलेले असंख्य साधनं आपल्या समोर आहेत आणि या साधनांचा उपयोग आपण रात्रंदिवस भगवत प्राप्तीसाठी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. बऱ्याच लोकांना तर साधनं का वापरतो हेच कळत नाहीये, फक्त साधनं वापरतोय. स्थूल रूपाने असलेली असंख्य साधनं, मग स्थूल रूपाने असलेल्या असंख्य साधनामध्ये काय काय येतं? परमार्थ या नावाखाली जर आपण स्थूल रूपाने साधनांचा विचार करू लागलो तर आपल्या देव्हाऱ्यामध्ये असलेले देव, ग्रंथ, देवळामध्ये असलेला देव, तीर्थयात्रेला गेल्यानंतर तिथे दिसणारे देव, वैकुंठामध्ये असलेला देव, स्वर्गात असलेला देव, अशा रीतीने जेवढं काही स्थूल या वर्गात येतं, पंचीकृत पंचमहाभूताच्या वर्गात येणारं प्रत्येक काहीही कुठलंही असं जे काही असेल ते सगळंच या स्थूल वर्गात आहे, ते या स्थूल साधनात आहे. म्हणून या कुठल्याही साधनाने चिती प्रकाशन केलं जाणार नाही, चितीला प्रकाशन केलं जाणार नाही हे लक्षात येणं हे फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. हे ऐकणं ठीक आहे, परंतु मी कुठल्याही स्थूल साधनांचा उपयोग चितीला प्रकाशन करण्यासाठी करणार नाही असं समजणं फार अवघड आहे, असं आचरण करणं फार अवघड आहे. कुठल्याही स्थूल साधनांचा उपयोग चितीच्या प्राप्तीसाठी करायचा नाही, पण असं करणं अवघड आहे, असं करणं शक्य नाही. पण असं करता करता कमीत कमी त्याच्यातून पुढे प्रगती होऊन हे कळावं की या साधनांचा उपयोग खरा उपयोग नाहीच आहे, त्याच्या पुढे सूक्ष्म साधन काहीतरी असायला पाहिजे. इथपर्यंत त्या साधनांचा उपयोग करून परिणाम झाला पाहिजे. जर साधनं करतानाच मेला तर त्याचा काही उपयोग नाही. स्थूल साधनांमध्ये रममाण होऊन जर एखादा मरणार असेल तर त्याचा काही उपयोग नाही, हे लक्षात यावं. या बाह्य पदार्थांपेक्षा या शरीराला किंमत आहे.
काही लोक बाह्य गोष्टींना जास्त किंमत देतात आणि माणसाला किंमत कमी देतात. म्हणजे शरीर आपण जर विचार करू लागलो तर शरीराला जास्त किंमत द्यावी का शरीराच्या पेक्षा बाहेर असलेल्या साधनांना जास्त किंमत द्यावी? तर बऱ्याच वेळा असं होतं की शरीराला किंमत कमी राहते आणि बाहेरच्या साधनांना, बाहेरच्या पदार्थांना जास्त किंमत येते. अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसू शकतात. म्हणजे लोक एक वेळ दगडाला पुजतील पण माणसाला छिथू करतील. आता दगड आणि माणूस यामध्ये जर विचार करू लागलो तर माणूस हा श्रेष्ठ आहे. म्हणजे माणसाकडे लक्ष द्यायला पाहिजे तर त्याच्याऐवजी लोक दगडाकडे लक्ष देतात. म्हणजे दगडाची चांगली सुंदर मूर्ती घडवली असेल तर त्याला जास्त किंमत देतील पण माणसाला किंमत देणार नाही. म्हणजे माणसाकडे लक्ष देणार नाही. म्हणजे सहजच प्रवृत्ती जी आहे ती जड पदार्थांकडे आहे. जड पदार्थांना जास्त किंमत दिली जाते, माणसांना जास्त किंमत दिली जात नाही. बऱ्याच वेळा माणसांनी जे काही स्थूल आचरणामध्ये अनेक नियम करून ठेवलेले आहेत या नियमांना जास्त किंमत दिली जाते, माणसाला किंमत दिली जात नाही. म्हणजे माणूस महत्वाचा आहे का नियम महत्वाचा हे लक्षातच येत नाही. अशा अडचणी निर्माण होतात. तर याला सगळ्याला कारण काय? या सगळ्याला कारण आपल्याला शोधलं पाहिजे. कशासाठी काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. चितीच्या प्रकाशनासाठी जेव्हा आपण विचार करणार आहोत तेव्हा आपण परमार्थ करताना आपण कशासाठी नक्की ते साधन वापरतो याचा विचार करायला पाहिजे. जर गळ्यात माळ घातली असेल तर ती माळ कशासाठी घालायची आहे? माळ हे स्थूल साधन आहे. माळ घातल्याने कधीही चितीला प्रकाशन केलं जाणार नाही. चिती कळण्यासाठी माळ उपयोगाला येत नाही. माळ घातली म्हणजे चिती कळली असं कधीही होऊ शकत नाही. म्हणजे किंमत माळ या पदार्थाला असावी का त्या माणसाला असावी हे कळलं पाहिजे. माणूस जर चांगला असेल तर त्याच्या गळ्यात माळ नसली तरी चालते. वारी करण्याला किंमत द्यावी का त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी श्रेष्ठ साधन आहे त्याला किंमत द्यावी हे कळलं पाहिजे. एखादा जर वारी करत असेल पण फक्त त्याचं शरीर वारीला जात आहे तर त्याचा उपयोग नाही. फक्त शरीराने तो वारीला जातो म्हणजे शरीर त्याचं वारीमध्ये जाताना दिसतं आळंदी ते पंढरी, परंतु मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, जीव सगळे घरी. हा फक्त शरीराने वारीत जातो. तर खरं पाहिलं तर त्याचं ते साधन काही खरं नाही. म्हणजे त्या साधनाचा उपयोग त्याला पुढे काही होत नाहीये. तो तिथे अडकू नये. अयोग्य साधन आहे असं म्हणता येत नाही. ते स्थूल साधन आहे पण त्या स्थूल साधनाने कधीही उपयोग होत नाही. जेव्हा एखादा प्रगती करत जाईल तेव्हा त्याला हे लक्षात येतं की हे वारी करणं, देव पूजणं, तीर्थयात्रा करणं हे सगळं खोटं आहे. या सगळ्याचा चितीच्या प्रकाशनासाठी अजिबात उपयोग नाही. परंतु असं कळल्यानंतर असं जर एखादा म्हणू लागेल तर नास्तिक मनुष्य म्हणजे मूर्ख मनुष्य आणि हे कळलेला मनुष्य दोन्ही सारखे वाटू शकतात. म्हणून घरातल्या देवाची पूजा करावी का नाही करावी, एखाद्या प्रतिमेची पूजा करावी का नाही करावी, तीर्थयात्रा करावी का नाही करावी असा फारच मोठा संभ्रम जगामध्ये आहे. ज्यांना हे कळलं की त्याच्यामध्ये काही खरं नाही, त्याने काही चितीला प्रकाशन केलं जात नाही, या स्थूल कुठल्याही साधनाने चितीचं प्रकाशन होऊ शकत नाही हे ज्यांना कळलं त्यांनी जगाला जरी सांगितलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. ज्यांना स्थूल साधनं करायची आहेत ती करणारच आहेत आणि ज्यांना करायची नाहीतच ती करा म्हटलं तरी करणार नाही. त्याच्यामुळे तसं पाहिलं तर आपल्या विचाराशी आपल्याला घेणं देणं आहे, दुसऱ्याच्या विचाराशी नाही. आपल्याला काय कळतंय त्याप्रमाणे आपण पुढे चाललं पाहिजे. आपण बऱ्याच वेळेस जे काही साधन करतो किंवा ही जी काही साधनं करतो ही दुसऱ्याला दाखवण्यासाठी करत असतो आणि त्याला काही किंमत नाही. दुसऱ्याला दाखवण्यासाठी देवाची पूजा करू नका. मुळात दुसऱ्याला दाखवण्यासाठी काहीच करू नये. परंतु व्यवहारात एक वेळ धरूया की दुसऱ्याला दाखवण्यासाठी म्हणून काहीतरी व्यवहार करतात. परमार्थ तर अजिबात दुसऱ्याला दाखवण्यासाठी करू नये. परमार्थ हा स्वतःसाठी आहे. स्वतःला ते लक्षात आल्यानंतर त्याच्या पुढे जावं. कोण काय म्हणेल म्हणून घरात देव ठेवले असं जवळजवळ सगळ्यांच्याकडे लक्षात येतं. काय महाराज आम्हाला कळलं हो तुम्ही सांगितलेलं, परंतु आम्हाला बाकीचे लोक काय म्हणतील ह्याची प्रश्न आहे म्हणून आम्ही घरात देव ठेवलेले. कुठले देव ठेवलेत? दगड ठेवलेत, धातू ठेवलेत. धातूला काहीतरी आकार देऊन तिथे घरात ठेवला, दगडाला काहीतरी आकार देऊन देवळात ठेवलाय. त्या साधनाच्या पुढे गेलं पाहिजे. निर्जीव दगडाची काय करसी सेवा, तो तुझं निर्दैव देईल काय. कवणे गुणे भुली पडली गभारा, तीर्थाच्या माहेरा न ओळखशी. जेव्हा दगडाची पूजा करत होतास तेव्हा करत होतास. आता हे लक्षात घे की या स्थूल कुठल्याही पदार्थामधून तुला चिती कळणार नाही. आपल्याला हे आपण शिकवायचंय.
हे दुसऱ्याला शिकवायचं नाहीच आहे मुळात. आणि नाही पचनी पडलं मग दगड पुजत राहा. पचनी नाही पडलं की पुजत राहू. जिथपर्यंत पचनी पडत नाही तिथपर्यंत देव धूत राहावेत, तीर्थयात्रा करत राहावी. घसरू नये, वर जावं. कारण दोन होऊ शकतं. इथून काय होऊ शकतं, इथून एकतर तो आतमध्ये प्रवेश करू शकतो किंवा इथून बाहेर घसरू शकतो. घसरल्याचा उपयोग नाही. आपल्याला घसरायचं नाही, आपल्याला साधनच्युत व्हायचं नाही, साधनातीत व्हायचंय. साधन विना हे सर्वोत्तम लक्षात घेतलं की साधनातीत होतो. साधनातीत म्हणजे साधनम विना चिती प्रकाशित आहे. कुठल्याही साधनाने तिला प्रकाशन केलं जात नाही. याचं टोक घातलं की मग आपण साधनातीत होऊ. पण हे होण्यासाठी आधी आपण स्थूलापासून विचार करतो आहोत. एकदम होता नाही येते, एकदम साधनांचा त्याग जमत नाही. म्हणजे नदीमध्ये पहिली तीराला जाण्यासाठी होडीत बसला आणि पलीकडे पहिली तीराला पोहोचलेल्या माणसाने सांगितलं की होडीची गरज पहिली तीराला येण्यासाठी राहिलेली नाही. पहिली तीराला येण्यासाठी होडीची गरज नाही असं जर एखाद्याने पलीकडे पोहोचलेल्या माणसाने सांगितलं आणि याने ते ऐकलं आणि खरं मांडलं आणि मध्येच उडी मारली तर तो बुडून मरेल. नाही का नाही मरायचा, तो बुडून मरेल. तो पहिली तीराला पोहोचल्यानंतर त्याने म्हणावं की होडीची गरज आता नाही. पण अलीकडल्या माणसाने म्हणू नये. आता त्याच्याही पुढे वेदांत शास्त्र अजून जास्त स्पष्ट आहे. मुळात नदी खरी आहे का नाही, तराव्या मृगजळाची गंगा डोणी लागी करती दांगा. मृगजळाची गंगा जर तरुण जायची असेल तर किती मोठी होडी असली काय, का बोट असली काय, किती मोठी नाव असली काय, त्याचा उपयोग काही नाही. पहिलं तीर आईल तीर काहीच नाही. पहिलं तीर नाही ना आईलं तीर नाही. मग पहिलं तीर आईलं तीर सांगितला कशाला, कोणी सांगितला, का सांगितला, हा फारच मोठा अभ्यास आहे. परंतु जर तुम्हाला मृगजळाची गंगा हे स्पष्ट लक्षात आलं तर तुम्हाला होडीची गरज नाही. तुम्ही जिथे आहात तिथेच. पण तिथपर्यंत कळणं हे अवघड आहे, म्हणून साधनं आहेत. नाही तर साधनं खरं साधनाने चिती कळतच नसते. कुठल्याही साधनाने चिती कळत नाही. आता तुम्ही म्हणाल मी जे सांगतो हे सांगितल्यामुळे तुम्हाला चिती कळेल, नाही. माझ्या सांगण्याने तुम्हाला चिती कळणार नाही. कारण माझं बोलणं हे सुद्धा स्थूल या वर्गात येत आहे. कारण माझे शब्द हे सुद्धा कशात आहेत, स्थूल या साधनामध्ये. तुम्ही श्रवण जे करता ते स्थूल साधनामध्येच येतं. परंतु माझ्या या स्थूल साधनांचा उपयोग का, कारण की साधन खंडित करण्यासाठी साधन उपयोगाला येत असेल तर ते साधन चांगलं आहे. साधन कसं पाहिजे, साधनाने साधनाचं साधन पण संपवावं असं साधन घ्या. जे साधन साधकाला साधनातीत करू देत नाही त्या साधनांचा अवलंब कधीच करू नये. अशा नावेत बसूच नये की जी नाव फक्त तुम्हाला नदीतच फिरवत राहते, पहिलं तीराला घेऊनच जात नाही. अशा नावेत बसू नये. अशा गाडीत बसू नये की जी गाडी तुम्हाला कधी स्टेशनला थांबणारच नाही. अशा गाडीत बसू नये. कुठेतरी थांबली पाहिजे. कुठेतरी थांबणारा प्रपंच करा. प्रपंच हे साधन आहे का, हो प्रपंच हे साधन आहे. पण थांबावं मग साधन आहे. कारण काही लोक म्हणतात आम्ही प्रपंचात आहोत, गृहस्थी आहोत, अमके आहोत, तमके आहोत, मग आम्ही काय करावं. प्रपंच हे सुद्धा एक साधन आहे, पण थांबता आलं पाहिजे. प्रपंचाची गाडी थांबत नाही मग ते साधन नाही. हिंदू शास्त्रामध्ये थांबायला सांगितलेलं आहे. गृहस्थ आश्रमानं जर वानप्रस्थ स्वीकारायला सांगितलेलं आहे, वानप्रस्थानंतर संन्यास स्वीकारायला सांगितलेला आहे. आज गृहस्थी म्हणूनच मरतात आणि सांगतात आम्ही कोण आहोत, परमार्थ करणारे आहोत. गृहस्थी म्हणून मरणारे हे कुठलंही शास्त्र पाळत नाहीत. संसार हे साधन होऊ शकतं तुम्ही थांबले तर. थांबा तर संसार हे साधन आहे. थांबलेच नाही तर संसार साधन नाही. मग ते तुम्हाला अडकवणार आहे, गुरफटून टाकणार आहे. हा मरायला टेकतो, मरताना सुद्धा त्याचा जीव गणगोतातच राहतो. मरताना सुद्धा त्याचा जीव शेतीवाडीत राहतो. मरताना सुद्धा जीव त्याचा बँकेमध्ये असलेल्या बॅलन्समध्ये राहतो. मरताना सुद्धा जीव त्याचा नको नको त्या गोष्टीत राहतो. मग ते साधन कसं काय, हे साधन नाही. हे साधन साधन होऊ शकेल खरं आपल्याला उपयोगाचं जर आपण त्याचा विचार साधनातीत होण्यासाठी करत असू तर. साधनातीत होण्यासाठी वापरण्यात येणारं कुठलंही साधन एक वेळ मान्य आहे, मग ते स्थूल असलं तरी. परंतु हे लक्षात घ्यावं की आपला संसार थांबवणारा पाहिजे. आपल्याला मरणाच्या खाईत लोटणारा नको.
मर 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 करून संसार केला आणि मरून गेला आणि शेवटपर्यंत थांबला नाही. असंच चित्र सर्वत्र दिसतं. जे लोक थांबलेले दिसतात त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी बोला, मग लक्षात येईल ते थांबलेले नाहीत. फक्त त्यांचं शरीर कृश झाल्यामुळे, जर्जर झाल्यामुळे ते थांबल्यासारखे वाटतात, पण खरं तर ते थांबलेले नाही. अजूनही त्यांना वाटतं काय करीन आणि काय करणार नाही, काय खाईल आणि काय खाणार नाही, काय पाहिल आणि काय पाहणार नाही, काय ऐकेल आणि काय ऐकणार नाही. अशा प्रकारे त्यांचे कुठलाही संसार थांबलेला नाही. कदाचित त्यांना जर पुन्हा शरीरात बळ दिलं तर पुन्हा ते जोमाने उठतील आणि काय नको नको ते करू शकतील. थांबणार नाही, थांबत नाहीत. संसारात थांबायला पाहिजे. कुठे थांबायला पाहिजे? मी म्हणणार नाही की 20 वर्षाच्या मुलाने किंवा मुलीने थांबावं. तो त्यांचा प्रश्न आहे, तेवढा अधिकार असेल तर ते थांबू शकतात. कुठे थांबावं हा प्रश्न नाही. साधारण माणसाने मात्र थांबायला पाहिजे. कुठे? एका विशिष्ट वेळेला थांबलं पाहिजे. थोडंसं असामान्य असलेल्या व्यक्तीने मात्र कुठेही थांबलं तरी चालतं. असामान्य व्यक्तीने वयाच्या 15 वर्षी थांबलं तरी चालेल. साधारण माणसाने कमीत कमी 50व्या वर्षी तरी थांबावं, नाही 60व्या वर्षी तरी थांबावं. आणि कदाचित आजची परिस्थिती अशी आहे की 60 म्हणजे एंडच आहे, त्यामुळे गॅरंटी नाही. पण तरी 60व्या वर्षी तरी थांबावं. बस आता थांबलो, आता संसार नाही, संसार हे साधन आता नाही. पण असं काही दिसत नाही. फार वाईट परिस्थिती. तर जेव्हा केव्हा या स्थूल साधनांचा मनुष्य साधनातीत होण्यासाठी उपयोग करून घेईल तेव्हाच तो शरीरावर येतो. शरीर हे साधन आहे. शरीर हे साधन आहे का? तर शरीराच्या साह्याने परमार्थ करावा असं वाटतं. शरीराला वेगळ्या प्रकारचे कपडे घालणे, शरीराला गंध लावणे, शरीराला माळ घालणे, ही सगळी साधनं सुरुवातीला दिसत असली तरी सुद्धा म्हणजे या शरीराचा उपयोग सुरुवातीला साधन म्हणून करता येतो. जसं घरामध्ये असलेली मूर्ती, प्रतिमा, देवळामध्ये असलेले देव, ग्रंथ, महाराजांचे शब्द, अशा रीतीने अनेक स्थूल पदार्थांचा उपयोग सुरुवातीला साधन म्हणून करता येऊ शकतो. परंतु त्याच्यातून साधनातीत झालं तर खरा फायदा आहे. साधनातीत होणं हे साधनाचं खंडन आहे. कधी सोडावं साधन? ज्या दिवशी पूर्णतः खात्री होईल सोडावं, सोडून द्यावं. 1-2 वेळा प्रयोग करून बघायला काही हरकत नाही. सोडून द्यायचं, काय वाटतंय बघायचं. रोज उदबत्ती ओवाळायची सवय असली देवाला की न ओवाळता बघायचं काय होतंय. देवाला म्हणजे मूर्तीला काय होतंय बघायचं. त्याच्यानंतर आपण विचित्र व्हायला लागलोय असं वाटायला लागलं, परत साधन चालू ठेवायचं. साधं गणित आहे. परंतु मला हे नक्की माहिती आहे की जर एखादा उच्च कोटीचं साधन त्याच्या पुढचं साधन करत असेल तर नीच साधनाचा त्याग केल्याने कुठल्याही हानी होत नाही. असं काही समजू नका, काही होणार नाही. उच्च साधनाचा अवलंब केल्याने कनिष्ठ साधन गळून पडणे योग्य आहे. बालवय सोडल्यानंतर तरुणपणामध्ये बालवयाचेच करामती करणं योग्य नाही. तरुणपण सोडल्यानंतर म्हातारपणामध्ये बालवयातल्या तरुणपणातल्या करामती करण्यात अर्थ नाही. नाहीतर तरुण झाला आणि रोज सकाळी उठतो आणि चिखलामध्ये लोळतो तर त्या तरुणाला ते शोभणार नाही. लहान मुलाला शोभतं. लहान मुलं चिखलात लोळेल तर चालतंय, चिखलात काय कुठेही त्याने उड्या मारा. पण हा रोज जर तरुण झाल्यानंतर चिखलातच लोळून येत असेल तर त्याची आई त्याला काय करेल? म्हणेल का आता तू लहान आहेस का? असं म्हणेल का नाही? आता लहान राहिला का? तो साधनातीत आहे. लहानपण हे जे साधन आहे, लहानपण हे जे वय आहे त्याचं, या वयातून तो गेला पुढे, मग त्याला ते साधन सोडावंच लागतं. सोडलं पाहिजे तर ते योग्य आहे. त्याचप्रमाणे जर एखादा कोणी स्थूल शरीरापर्यंत आला तर स्थूल शरीराच्या बाहेरचं त्याने सगळं सोडलं पाहिजे. हे शरीर श्रेष्ठ आहे का दगड श्रेष्ठ आहे? तुमचं शरीर, माझं नाही सांगत, महाराज जाऊ द्या. तुमचं शरीर श्रेष्ठ का दगड श्रेष्ठ? दगडाला जास्त व्हॅल्यू आहे का तुम्हाला व्हॅल्यू जास्त आहे? जास्त व्हॅल्यू कोणाला आहे? व्हॅल्यू जास्त कोणाला आहे? मग दगडाची पूजा करावी का आपली स्वतःचीच पूजा करावी? दगडापेक्षा आपली स्वतःची पूजा करणं श्रेष्ठ आहे. म्हणून प्रत्येकाने गंध लावावा. आपल्याला गंध लावला म्हणजे आपलीच पूजा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये स्वतःलाच गंध लावण्याची पद्धत आहे. म्हणजे दगडापेक्षा आपल्या स्वतःची पूजा करा. नाही लावलं तर दिवसभर तरी एकदा तरी लावा. दिवसातून नाही लावलं 2 दिवसातून, नाहीतर 8 दिवसातून तर नक्कीच लावा. आपल्याकडे लावला जातोच म्हणा, कारण 8 दिवसातून एक तरी चिंतन आपण ऐकतोच. त्यामुळे आपमतच आहे की नाही. तर दगडाला जास्त किंमत नाहीये, माणसाच्या शरीराला जास्त किंमत आहे. पण लोक या शरीराला किंमत देण्याच्या ऐवजी झाडाझुडपांना किंमत देतात, दगडाला किंमत देतात, प्रतिमेला किंमत देतात. कागद, जो कागद कचऱ्यापासून बनला, त्या कचऱ्याच्या बनलेल्या कागदावर चित्र काढून देवाचं एखाद्याचं संकल्प चित्र, ते काही खरं माहित नाही, देव तसा होता का नव्हता माहित नाही, पण ते संकल्पना करून तसं चित्र काढून तेच खरं मानतात. माणसाला किंमत देत नाही. लोक दगडापुढे झुकतील पण महाराजापुढे झुकत नाही.
कारण महाराज म्हणजे काहीतरी नालायकच माणूस आहे असं वाटतं लोकांना. महाराज म्हणजे त्याला काही काम धंदा नसलेला माणूस आहे असं वाटतं. म्हणजे विनाकारण टाइमपास आहे असं वाटतं बऱ्याच लोकांना. महाराज म्हणजे काही विनाकारणच आहे, काहीतरीच माणूस आहे. त्याला काही जमीन व्यवहारामध्ये म्हणून झाला महाराज. वारकरी संप्रदायामध्ये ही व्याख्या तर फारच पक्की आहे, पण तसं बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी असं पण आहे की काहीच व्यवहारात जमला नाही म्हणून वारकरी संप्रदायातला महाराज झाला. काहीच जमीन तुकोबाला म्हणून कीर्तनकार झाले. बायको मेली, मुलं मिली, गुरढोर मिली, सगळा व्यवसाय बुडाला म्हणून एका महाराजांकडे गेले, 2 अभंग शिकले, कीर्तन केलं, जमलं, झाले तुकाराम महाराज. आहे की नाही? असं तुकाराम महाराजांचे चरित्र आहे का नाही? असं अशीच तुकाराम महाराजांविषयी माहिती आहे. खरं असं नाही काही, पण अशी आहे प्रचलित काही चरित्राचा भाग आहे तो असा आहे. तर लोक एक वेळ दगडाच्या पाया पडायला लाज वाटत नाही, काहीच लाज नाही वाटत. इतकं बरं वाटतं ना. मग ते दगडाचं फक्त जरा महत्व पाहिजे, थोडंसं त्या दगडाला किंवा त्या मूर्तीला थोडं महत्व आलेलं पाहिजे. महत्व म्हणजे काय, 4 लोकांनी सांगितलेलं पाहिजे, नवसाचा देव आहे, पावतोच. म्हणजे त्या मूर्तीवर जास्त सोनं असलं किंवा त्या श्रीमंत जरा असलं थोडा, तर मग जास्त विश्वास बसतो. आणि मग त्याच्या पुढे फार साष्टांग नमस्कार केला, दंडवत घातलं तरी बरं वाटतं. पण महाराजाचं नाव सुद्धा सहन होत नाही. महाराजाचं म्हणजे माणसाचं, माणूस आणि दगड यामध्ये दगड कनिष्ठ आहे, माणूस श्रेष्ठ आहे. परंतु माणसं मात्र दगड बुद्धीची आहेत. दगडाला नमस्कार करण्यामध्ये आनंद मानणारे, पण माणसाला नमस्कार करायला लाज वाटणारे हे दगड बुद्धीचे लोक आहेत. माणूस म्हणजे महाराजालाच नमस्कार करायला पाहिजे असं काही गरजेचं नाही. एखादा आई बापाला नमस्कार करेल, एखादा वडीलधाऱ्याला नमस्कार करेल, एखाद्या लहान असला तरी सुद्धा ज्ञानाने मोठा असणाऱ्याला नमस्कार करेल. अशा प्रकारे माणसाला नमस्कार करणं हे कधीही झाडाझुडपांना नमस्कार करण्यापेक्षा, दगडाला, प्रतिमेला नमस्कार करण्यापेक्षा श्रेष्ठ साधन आहे. तुम्ही कुठल्याही दगडाला नमस्कार करू नका, त्याच्याऐवजी माणसांना नमस्कार करा, तुम्हाला जास्त फल मिळेल. जे काही फल अपेक्षित आहे ते दगडाला नमस्कार केल्याने एवढं फल नाही मिळणार. म्हणजे तुमच्या घरामध्ये देव असल्या, बऱ्याच घरामध्ये मी जातो तेव्हा असं लक्षात येतं, त्या घरातले सगळेच लोक, त्या घरामध्ये एक देवघर असतं, तिथे कुठल्या तरी एक मूर्ती किंवा देवाचं काहीतरी ठेवलेलं असतं, सगळे लोक त्याला जाऊन नमस्कार करतात. पण घरातल्या कोणाला नमस्कार नाही करत. म्हणजे घरातल्या मुलाला सांगितलं नमस्कार कर देवाला, तो कदाचित करेन देवाला, पण आई बाबाला करत नाही. त्या दगड बुद्धी त्याची. उलट त्या देवाला नमस्कार करण्याच्या ऐवजी आई बापाला नमस्कार केल्याने भलं होईल. पण ते आई बापालाही माहित नसल्यामुळे ते पण म्हणतात ते दगडालाच नमस्कार कर. अशा रीतीने दगडाचा हा खेळ सुरू आहे. दगड आणि प्रतिमा चुकीचे साधन. तुम्ही जर पक्क ठरवलं असेल मनामध्ये की माणूस श्रेष्ठ आहे, तर कुठल्याही दगडापुढे झुकू नका. आणि जर तुम्हाला तसा त्रास होत असेल तर रोजच झुका. मी तर म्हणतो झोपूनच राहा दगडापुढे. पण हे नक्की लक्षात ठेवा, त्याने काही होणार नाहीये. इतक्या थोतांडामध्ये अडकून जाऊ नका. ते का तयार झालं, कशासाठी तयार झालं, हा एक वेगळा अभ्यास आहे. पण ज्ञानदेवांनी सांगितल्याप्रमाणे निर्जीव दगडाची काय करसी सेवा, तो तुझं निर्दैव देईल काय, काही देणार नाही. तो निर्दैव आहे. निर्दैव ही त्याची उपमा फार महत्वाची आहे. तो निर्दैव आहे, त्याचं दैव खराब आहे म्हणून दगड झाला. तुमचं दैव चांगलं आहे म्हणून दगडापुढे झुकायचं नाही. कुठल्याच दगडापुढे, किती त्याला सुंदर घडवलेला असला तरी सुद्धा दगडापुढे झुकायचं नाही. मग काही लोक म्हणतात दगडामध्ये ते प्राण प्रतिष्ठा केलेली असते म्हणून झुकावं. ते तुम्हाला सांगण्यासाठी आहे फक्त. त्याच्यामध्ये तरी प्राण प्रतिष्ठा केली तरी तो दगड हलत नाही. तुमच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा आहे म्हणून तुम्ही हलताय. ह्या शरीरात प्राण आहे म्हणून हलतय, नाही का? आणि दगडात कितीही मोठ्या महाराजाने प्राण प्रतिष्ठा केली तरी दगड हलत नाही. मग श्रेष्ठ कोण आहे? कितीही मोठा महाराज आणला, किती मोठा पंडित आणला आणि दगडामध्ये प्राणप्रतिष्ठा केली तरी तो दगड हलेल काय? हलत नाही. मग प्राणप्रतिष्ठा त्याच्यामध्ये एका माणसामध्ये आहे. प्राणप्रतिष्ठा जिथे आहे तिथे झुकायचं नाही, आणि जिथे नाही तिथे करायची पत्रिका छापून, आणि मग म्हणायचं की आता इथे प्राणप्रतिष्ठा झाली, आणि मग नमस्कार करायचा. इतका विचित्र विषय सुरू आहे. एकमेकांना फसवणं सुरू आहे, दुसरं काही नाही. फसवणं म्हणजे न कळतपणे कळतपणे. मग दगडच बुद्धी असेल तर त्याला सांगलं तर कर, आता काय करणार? म्हणजे नाईलाजच तो साधू संतांनी काही गोष्टी सांगितल्या, खरं म्हणून सांगितलेलं नाहीत त्या, तर नाईलाज आहे. नाईलाजाने ह्या गोष्टी सांगितलेल्या, असं समजू नका ते खऱ्या म्हणून सांगितलेल्या आहेत. खऱ्या म्हणून जर सांगितल्या असत्या त्याचं खंडन पुढे केलंच नसतं.
समोरचा काय बोलतो याच्यानुसार त्यांनी बोध केलेला आहे. जैसा ज्याचा अधिकार तैसा त्यास उपदेश. अधिकारानुरूप बोलणं असल्यामुळे दगडाची सेवा करा, दगडाची पूजा करा हे जरी कुठे सांगितलेलं दिसत असेल तरी सुद्धा ते खरं नाहीये. दगडापेक्षा माणूस आपण श्रेष्ठ आहोत, हे शरीर त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पण या शरीराला सुद्धा जास्त किंमत देता येत नाही. शरीराला, माणसाला किंमत द्यावी का माणसाचं मन पाहावं? काय पाहावं? माणसाचं शरीर पाहावं का माणसाचं मन पाहावं? खरं काय पाहावं? मन पाहावं. स्वभाव कसा आहे त्याचा, त्याची बुद्धी कशी आहे, त्याचं मन कसं आहे, त्याचं अंतःकरण कसं आहे, का माणूस पाहावा. म्हणजे त्याच्याही पुढे जर आपण गेलो तर माणसाच्या शरीरालाही उपयोग नाही. शरीरापेक्षा जास्त किंमत कशाला आहे? मन, बुद्धी, अंतःकरण, ही जी आतमध्ये असलेली इंद्रिये आहेत, या इंद्रियांना म्हणजे सूक्ष्म शरीराला खरी तर जास्त किंमत आहे. म्हणून हुशार झालेले जे परमार्थ करणारे लोक आहेत ते शरीराने परमार्थ करत नाही, ते मन बुद्धीने परमार्थ करतात. साधारण मनुष्य जो असतो तो काय करतो? ह्या शरीराला घेऊन जातो, दगडापुढे झुकवतो, ह्या शरीराला घेऊन जातो, तीर्थयात्रेला फिरून आणतो, ह्या शरीराला घेऊन जातो, आंघोळ घालतो, ह्या शरीराला घेऊन जातो, ह्याला माळ घालतो, ह्या शरीराला घेऊन जातो, त्याला टिक्का लावतो, गंध लावतो. अशा प्रकारे शरीराशी परमार्थाचा व्यवहार तो चालू ठेवतो साधारण मनुष्य. जरा तोच मनुष्य हुशार झाला तर तो काय करतो? आता तो बाकीचं काही करत नाही साधन. आता तो काय करतो? बसून वाचन करतो. वाचन करायचं म्हटलं म्हणजे ग्रंथ वाचायचं म्हटला तर ग्रंथ जरी स्थूल साधन दिसत असलं तरी ग्रंथामधले जे शब्द आहेत ते सूक्ष्म आहेत. ते सूक्ष्म अतिसूक्ष्म असतात. ग्रंथामध्ये जे शब्द आहेत ते स्थूल सूक्ष्म अतिसूक्ष्म आहेत. साधू संतांचे शब्द हे स्थूल नसून, फक्त स्थूल नसून, त्याच्यापुढे सूक्ष्म अतिसूक्ष्म सूक्ष्म अतिसूक्ष्म असं आहे. त्यामुळे या ग्रंथामध्ये असलेले शब्द जेव्हा एखादा वाचतो तेव्हा फक्त डोळ्याने काही वेळेस वाचलं जातं, ते झालं स्थूल. पण बऱ्याच वेळा तिथे बुद्धी लागते, बुद्धीचा उपयोग होतो, मन असावं लागतं, काही वेळेस अंतःकरण असावं लागतं. म्हणजे अंतःकरणाचा उपयोग वाचन करण्यामध्ये होतो. माझे शब्द जेव्हा तुम्ही ऐकताय तेव्हा फक्त कानाने ऐकाल, हा झाला स्थूल भाग. पण माझे शब्द तुमचं मन जर घेत असेल, माझे शब्द तुमची बुद्धी घेत असेल, अंतःकरण घेत असेल तर मात्र ते स्थूल राहिले नाहीत. आता हे स्थूल साधन नाही. म्हणजे जो फक्त शब्द कानाने ऐकतो, कानाने ऐकणारा हा स्थूल साधनात आहे शब्द. पण मनाने ऐकणारा, मनाच्या कानी ऐकीजे. कुणी ऐकलं पाहिजे? मनाच्या कानी ऐकीजे, मनाच्या कानाने ऐक, असं ज्ञानदेव महाराज म्हणतात. शब्द मन जर ऐकत नसेल, नुसतं कानच ऐकत असतील तर ते स्थूल आहे. आणि मन ऐकत असेल तर ते मात्र स्थूल साधन राहत नाही, ते सूक्ष्म साधन होतं. म्हणजे स्थूल शरीराला किंमत नसून आतमध्ये असलेल्या सूक्ष्म इंद्रियांना, शरीराला किंमत आहे. मनाला, बुद्धीला, अंतःकरणाला, या सगळ्याला किंमत आहे. म्हणून या शरीरावर काय आहे याला किंमत देऊ नये. महाराजाच्या डोक्यावर फेटा आहे का नाही, महाराजाने गंध लावला आहे का नाही, महाराजाने माळ घातली आहे का नाही, महाराज दिसायला जरा एकदम सुंदर दिसतात का नाही, चेहऱ्यावर तेज आहे का नाही, या कुठल्याही गोष्टींचा विचार करण्यापेक्षा श्रेष्ठ महाराज काय बोलतात, कुठून बोलतात, म्हणजे वाचून बोलतात का, मनातून बोलतात का, बुद्धीतून बोलतात का, अजून कुठून बोलतात, हे लवकर कळत नाही. ते कळण्यासाठी सुद्धा एक तपश्चर्या लागते. महाराजांचं बोलणं कुठून आहे, फक्त तोंडाने बोलतायत का अजून कुठून बोलतात हे कळायला वेळ लागतो. जसं एखादा गायक आहे, चांगला पट्टीचा गायक आहे, असं धरू, चांगला गायक आहे, पंडित आहे तो गायनामध्ये. आता जेव्हा 100 लोक त्याचं गायन ऐकतात तेव्हा 100 लोक सगळे बरोबर ओळखतात की त्यांनी कसं गायलं? नाही ओळखत. 100 लोक 100 प्रकारे ओळखतात. एकाला त्यातला फक्त मधुर भाग कळतो, मधुरता कळते, एखाद्याला त्याच्यात फक्त शब्द कळतात, एखाद्याला त्यातला राग कळतो, एखाद्याला तो तालात गायला का नाही हे कळतं, एखाद्याला त्याला सुरात गायला का नाही हे कळतं, एखाद्याला ताल सुराचं जजमेंट कळतं, ताल सूर बरोबर होता का नव्हता, समेवर आला का नाही हे कळतं, एखाद्याला याच्यातलं काहीच कळत नाही, काय झालं, काय गायला तो हे कळत नाही. आणि एखाद्याला तर ते नुसता गोंधळच झाला असं वाटतं. कारण बऱ्याच वेळा शास्त्रीय संगीत लागलं रेडिओला की लोक रेडिओ बंद करताना मी पाहिलेत. उत्कृष्ट शास्त्रीय गायन असतं. आता ते उत्कृष्ट मी काय म्हणतोय,
ते वेगळ्या अंगाने म्हणतोय. पण लोकांना ते चला बदला, चॅनल बदला. असं का होतं? कारण की कुठून आणि कसं हे कळत नाही. त्याचप्रमाणे हे सुद्धा आहे. म्हणजे कळणाऱ्यांमध्ये सुद्धा ती शक्ती असावी लागते. साधनाचा उपयोग कसा होतोय, कुठून होतोय हे सुद्धा कळावं लागतं. जेव्हा केव्हा शब्द ऐकला जातो तेव्हा हा शब्द आपण कुठून ऐकतो हे आपलं भाग आहे, आणि सांगणारा कुठून सांगतो हा एक भाग आहे. आपण कानाने ऐकतो, सांगणारा कुठूनही सांगू. मग आपण मनाने ऐकतो, सांगणारा कुठूनही सांगू. परंतु हे नक्की लक्षात घ्या, सांगणारा जर अंतःकरणातून सांगत असेल समजा, आणि ऐकणारा मात्र जीवाच्या पातळीवर जाऊन ऐकत असेल, तर सांगणाऱ्याचे त्याला पटतच नाही. तुम्ही एखाद्या फोपावलेला कीर्तनकाराकडे जा. फोपावलेला म्हणजे एकच अभंग घेऊन 10 गावात गाणारा, असे कीर्तनकार आहेत बरेचसे. अभंग एकच घ्यायचा, तो पूर्ण तयारी करायची त्याची, 10 गावात एकच अभंग. असं एक कीर्तनकाराने मला सांगितलं. मला म्हणे की महाराज एकदम सोपं काम आहे कीर्तन करणं. म्हटलं कसं काय? म्हटलं मी तर काही करत नाही. ते म्हटलं तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला शिकवतो. म्हटलं शिकव, कसं करायचं? तर म्हटलं बघा, एक अभंग घ्यायचा, त्याची तयारी मी तुमची बैठक बरोबर व्यवस्थित बसून देतो. कुठला अभंग कधी काय सगळे माहितीतले अभंग सांगतो, त्याची चरणं सांगतो, साली पण आपण बसून घेऊ. म्हटलं बघ पुढे काय नाही. म्हटलं 10 गावातली फक्त आपण ऍडजस्टमेंट करून घेऊ. 10 गावात कीर्तन करायचं, 10 गावात एकच कीर्तन करायचं. बदलायचं नाही. कीर्तन कशाला बदलायचं? का लोकांनी थोडी सांगितलं की तुम्ही हेच कीर्तन करा, हाच अभंग घ्या, असं कुठे सांगितलं? आपल्या मनावर आहे ना कुठला अभंग घ्यायचा. महाराजा पुढे कुणी असतं काय? महाराजाचे सुप्रीम अथॉरिटी म्हणजे फायनल. तर म्हटलं बरोबर आहे. तर म्हटलं मी असंच करतो. म्हटलं त्यामुळेच तू महाराज आहेस. तर ह्याच्यात फायदा काय होतो? महाराज कुठून बोलतो हे कळत नाही, पण सामान्य माणसाला बरं वाटतं, मजा वाटते, छान वाटतं. पण जरा थोडासा पुढचा जर असेल तर तो त्याला ते पटत नाही. किती त्याने जरी म्हटलं ब्रह्म निर्विकार निष्प्रपंच निष्कलंक आहे, तरी ऐकणाऱ्याला कळतं हा काय म्हणतो. महाराजाला जर ब्रह्म निष्प्रपंच निष्कलंक कळलेलंच नसेल, तो नुसतं तोंडाने म्हटला असेल वाचून, तर ऐकणाऱ्यांना कळतं. ऐकणारे मूर्ख नसतात सगळे. म्हणजे मी जे काही बोलतोय, मी असं कधीच समजू नये कुठेही कधीही की ऐकणारे मूर्ख आहेत. नाही, ऐकणारे शहाणे असतात. प्रत्येकाच्या शरीरामध्ये ईश्वर आहे. सगळे मूर्ख नसतात, सगळे दगड बुद्धीचे नसतात. म्हणजे पंडिताने गायला बसल्यानंतर हे लक्षात ठेवावं की 100 पैकी 2 माणसं नक्कीच पंडित असणार आहे. त्यामुळे रागामध्ये कुठे आरोहामध्ये काही गडबड केली, ताल सुरात गडबड केली, समेवर काही गडबड केली, कुठेतरी गडबड केली की नक्कीच कोणीतरी पकडणार आहे, इथं हुकला असं म्हणणार आहे का नाही म्हणणार? ते म्हणणारच, हा हुकलावर काही ते बाकीचे म्हणणार वाह काय गायला, आणि तो म्हणणार इथं हुकलाय तो. हा फरक आहे त्यातला, लक्षात. त्यामुळे साधन जे आहे, हे साधन जेव्हा बदलतं तेव्हा साधन बदल दोन्ही बाजूने असतो, सांगणाऱ्यात आणि ऐकणाऱ्यात. तुम्ही जेव्हा साधन बदलाल तेव्हा तुम्हाला महाराज लक्षात येतील. जेव्हा तुमचं साधन बदलणार नाही, तुम्हाला महाराज लक्षात येणार नाही. कुठला शेंद्री महाराज सुद्धा तुम्हाला वाटेल वा परब्रह्म अवतीर्ण झालाय असं वाटेल, कारण तुमच्यात बदल नाहीये, तुमच्या साधनांचा गोंधळ आहे. दगडाची पूजा करणाऱ्याला महाराजाची ओळख होऊ शकत नाही, कसंही जगणाऱ्याला महाराजाची ओळख होऊ शकत नाही. जशी तुम्ही साधन बदलाल तसं तुम्हाला आपुमतच महाराज म्हणजे कुठलंही, मी असं नाही सांगत आहे, जनरल तुम्हाला लक्षात येईल काय आहे. आणि तुम्हाला माहिती, तुम्हाला लक्षात येतं का नाही येत? येतं लक्षात, हा काय हा काय हा काय. बऱ्याच वेळा मग काय होतं, गाणाऱ्यांचं परत उदाहरण सांगतो, भीती सांगतो. भीती बऱ्याच वेळा गाणारा गायक गात असतो, 100 जमा झालेले असतात, त्यातले खरे दर्दी 20 असतात, 80 नुसती जमाव असतो. ह्या 20च्या सोबत आलेले 20 असतात, उरलेले टाइमपास म्हणून आलेले असतात, काहीतरी कामधंदा नव्हता म्हणून आले, असे बरेचसे गोंधळ असतो तिथे. मग शेजारचा चांगला गायनाची कदर करणारा असतो आणि त्याच्या शेजारी बसल्याला काही कळत नसतं, पण याने ताण घेतला आणि मग हा याने म्हटलं वाह असं म्हटलं की हा शेजारचा म्हणतो वा वा वा, त्याला काहीच कळत नसतं. असं 10 वेळा फक्त तो गायनाच्या कार्यक्रमाला गेला की 11व्या वेळाला याला काही कळत नसतं, पण तरी त्याला जावं वाटतं. का? फुकटची स्तुती करायला मिळते ना, फुकटची ती नाही. नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा 4 माणसं भेटतात, आम्ही गेलो होतो ना, पंडित भीमसेन जोशीचा कार्यक्रम होता, काय गायलं बा,
जबरदस्त. काहीच कळत नव्हतं त्याला. कीर्तनाला गेलो होतो आम्ही, मस्त कीर्तन, मस्त काय महाराजांनी सांगितलं, वा खरंच फार मोठे महाराज आहे बरं का. महाराजच नाही असले कुठले. असं तो महाराजाचं कीर्तन एक रात्री झालं, एकदा झालं की तो 8 दिवस गावामध्ये सगळ्या लोकांना सांगतो जणू काही यांनीच कीर्तन केलंय. आणि महाराजांनी काय सांगितलंय त्याच्यापेक्षा हा मोठ्याने सांगतो. उत्कृष्ट कीर्तन महाराजांनी केलं. बरेचसे लोक माझ्याकडे येतात, म्हणतात महाराज कीर्तन झालं, काय कीर्तन होतं, जबरदस्त कीर्तन होतं एकदम. ह्याला काहीच कळलेलं नसतं, पण ती सवय पडते. दुसऱ्याची स्तुती नाहीये, त्यात स्वतःचा मोठेपणा दाखवण्याची सवय लागते. काय होतं, स्वतःचा मोठेपणा. जसं व्यवहारामध्ये कुठल्या तरी लांबच्या नातेवाईक मोठा पोस्टवर गेला तर आपल्यालाच आनंद होतो, काही कारण नसतं. म्हणजे आनंद म्हणजे तो मोठ्या पोस्टवर गेला म्हणून आनंद होत नाही आपल्याला. आपल्याला थोडासा अहंकार, अभिमान असतो त्याचा. त्या अहंकारापोटी, अभिमानापोटी आपण गावभर फिरत राहतो. अमका मनुष्य ऑफिसर झाला, अमक्या माझ्या नातेवाईकांनी गाडी घेतली, गाडी त्याने घेतली, ह्याला कधी हाती लावू देणार नाही, परंतु ह्याला मात्र वाटतं. ही जशी सवय आहे व्यवहारातली. म्हणजे तो मोठा असला तो त्याच्या घरी मोठा आहे, तुला काय त्याच्यातून मिळतंय का? तू त्याच्यात मोठेपणा मिरवण्याचा अर्थ काय आहे? काहीच कारण नाही. परंतु ती जशी सवय व्यवहारात असते, अगदी तशीच परमार्थामध्ये सुद्धा राहते. परमार्थामध्ये सुद्धा आपण जेव्हा ऐकत जातो तेव्हा मला माहिती आहे, तुम्ही इथून जेव्हा ऐकून जाल तेव्हा तुम्ही कुठून ऐकलंय मला माहित नाही, परंतु दाखवताना मात्र असंच म्हणणार, महाराज काय सांगितलं, निष्प्रपंच निष्कलंक ब्रह्म. साधी गोष्ट आहे काय? काय काय लोक मला म्हणतात महाराज असं उच्च प्रति असं झालं पाहिजे ना, असले भारी भारी शब्द वापरले मी की लोक म्हणतात वाह काय महाराज बोलले राव, जबरदस्त. निष्प्रपंच निष्कलंक, नाही ठीक आहे, निष्प्रपंच निष्कलंक. अरे पण निष्प्रपंच म्हणजे काय? अत्यंता भाव. सगळ्या जगाचा काय? अत्यंता भाव आहे. आणि याला कोणी शिवी दिली तर रडायला येते. कसला अत्यंत भाव आहे? शिवी दिली कोणीतरी, कोणी थोडी निंदा केली तर हालत होऊन जाते. कसला अत्यंत भाव आहे? कशाचा अत्यंत भाव आहे? सगळं मिथ्या आहे. अत्यंत भाव नाही असं नाही, सगळं मिथ्या आहे हे खोटं नाही. पण हा कसा अडकलाय, याने काय केलं, त्याची चूक काय? साधनांची गडबड. तुम्ही म्हणाले हे सगळं बाकीचं पुराण का सांगताय? साधनांचा वापर चुकला. साधनातीत होण्याच्या ऐवजी साधनच्यूत झाला, साधनावरून घसरला. तुमचं मन बुद्धी हे साधन वापरता आलं तर या कानाची गरज नाही, शरीराचा विचार करू नका, बाकी कशाची गरज नाही. मन बुद्धी वापरता आली पाहिजे. नाही तर चिंतनाला बसला, महाराज 100 वाक्य बोलले, याने एकच वाक्य ऐकलं, 99 वाक्याच्या वेळेस त्याचं मन घरी होतं. आणि चिंतन झाल्यानंतर सगळे लोक गप्पा करतात एकमेकांमध्ये, कसं झालं, मस्त झालं, चांगलं वाटलं, ठीक आहे झालं. थोडा 5 मिनिट का व्हायना, 2 मिनिट का व्हायना, त्यामुळे हा पण म्हणतो हा मग काय महाराजांनी जबरदस्त सांगितलं का नाही. याने ऐकलेलंच नसतं, एकच वाक्य ऐकलेलं असतं, तेवढंच मध्ये म्हणून देतो तो. बाकीच्यांना वाटतं खरंच याने ऐकलंय, कारण एक वाक्य जुळतं. त्याच्याकडे काही साधन नाही, तो साधनातून घसरलेला आहे. म्हणून तुम्ही काय ऐकता ह्यापेक्षा कसं ऐकता याला किंमत आहे. तुम्ही किती वेळा ऐकता यापेक्षा कसं ऐकता याला किंमत आहे. किती ऐकलं, किती वर्ष ऐकलं याला किंमत नाही. वर्षांना किंमत नाहीये, संख्येला किंमत नाहीये. 1000 चिंतन ऐकली याला किंमत नाहीये, 1000 चिंतन सांगितली याला किंमत नाहीये. मी माझा आकडा वाढवत चाललोय आता. संख्येला किंमत नाहीये, किती मी संख्या वाढवतोय सांगण्याची याला किंमत नाही. काय सांगतो आणि कुठून सांगतो. तुम्ही तसे किती चिंतन ऐकता यापेक्षा कुठून ऐकता. आले तर पूर्णता इथे यावं. कसं यावं? साधन बदल करून यावं. शरीर घेऊन इथे येऊ नका. शरीर हे साधन सोडून या. शरीर हे साधन काय करा, सोडून या. शरीराशी संबंध ठेवून येऊ नका. मन बुद्धी हे साधन जास्त श्रेष्ठ आहे. चिती ही कुठल्याही साधनाने प्रकाशित होत नाही हे कळून घेण्यासाठी हा प्रवास सुरू आहे आपला. कारण प्रत्यक्षात मी जे सांगतो याचा संबंध काही वाटत नाही आता, परंतु मी जो तुम्हाला प्रवास सांगतोय हा प्रवास जर तुम्ही लक्षात घेतला तर तुम्हाला नक्कीच तिथपर्यंत जाता येईल की जिथे लक्षात येईल की चिती ही कुठल्याही साधनाने प्रकाशित होत नाही. कारण बऱ्याच ठिकाणी कुठेही लिहिलेलं असेल, ह्याचं भाषांतर केलं तर सोपं आहे. साधनं बिना म्हणजे कुठल्याही साधनाने चिती प्रकाशित होत नाही, कुठलंही साधन करायची गरज नाही आपल्याला असं म्हणायचं.
आणि रोज देव खंगळत बसायचं, ते पण खरं सत्यत्वाने. कारण भीती आतमध्ये. सत्यत्वाने का? कारण आतमध्ये भीती. जर त्या देवाची पूजा नाही केली, कोप झाला आणि आपलं घर जर उद्ध्वस्त झालं तर, आपला बँक बॅलन्सच डुबला सगळा तर, आपलं वाटोळच झालं तर, भीती. कारण देवाची पूजा करण्यामागे सगळ्यात मोठं कारण आहे भीती. देव राक्षस आहे काय? पण भीतीपोटी माणूस देवाच्या दारात जातो. का? जास्तीत जास्त लोक जी देवळात जात आहेत ही भीतीपोटी जात आहेत. भय आहे. आणि जे निगरगट्ट आहेत ते घाबरतच नाहीत, ते जात नाहीत. पण ते वेगळ्या काढ, ते काय निर्भय झालेले नाही. पारमार्थिक रीतीने निर्भय अवस्था जी असते तसे ते निर्भय नाही आहेत, ते निगरगट्ट आहेत, रगेल आहेत. ते रगेल लोक ही मंदिरात देवळात जाणार नाही, साधनं करणार नाही, आणि साधनातीत मनुष्यही साधन करणार नाही. पण दोघांमध्ये फरक आहे. मधला मनुष्य साधन करत असतो. मग मधल्या मनुष्यामध्ये आपण असू तर साधनामध्ये आपण उच्च उच्च साधनांचा अवलंब करावा. जर तुम्ही विमानात बसून जाण्याची तुमची ऐपत असेल तर दिल्लीला तुम्ही सायकलवर जावं काय? मग ट्रेनच्या डब्यामध्ये सेकंड क्लासमध्ये प्रवास करावा काय? फार धक्के बुक्के खात 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 नको तसला वास घेत 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 असं सेकंड क्लासच्या डब्यात जावं काय? तुमच्याकडे ऐपत आहे ना दिल्लीला विमानाने जायची, तर असं जर मनुष्य जर सेकंड क्लासच्या डब्यामध्ये प्रवास करत असेल तर त्याला काय म्हणावं? तर ते योग्य नाही. आपल्या ऐपतीप्रमाणे साधन घेतलं तर ते व्यवहारातही चांगलं दिसतं. नाही तर लोक त्याला नावं ठेवतात, नाही का? ऐपतीपेक्षा मोठं आणि ऐपतीपेक्षा छोटं असं कुठलंही साधन वापरू नये. साधनातीत होण्यासाठी गरजेप्रमाणे साधन वापरावं. आपली जी ऐपत आहे तेवढंच साधन वापरावं. नाही तर मी आधीच सांगत असतो की 10,000 पगार आणि मोबाईल 15,000, ह्याला म्हणतात शहाणपण. कमवायची अक्कल नाही, कमवायची अक्कल नाही आणि गाडी 1 लाखाची, ह्याला शहाणपण म्हणत नाही. हे साधनांचा गैरवापर आहे. आणि साधनांच्या व्यवहारामध्ये सुद्धा साधनांच्या गैरवापराने पाप तयार होत असतं. हे कळणं फार हे सूक्ष्म अभ्यास आहे. धर्मशास्त्र मी तुम्हाला सांगण्यासाठी इथे बसलेलो नाही. पण आपल्या ऐपतीपेक्षा व्यवहारातही कुठलंही साधन जर आपण वरचं वापरलं तर आपल्याला पाप लागतं. व्यवहारात तर हाल होतातच. कारण आपल्या ऐपतीपेक्षा मोठं साधन वापरलं की व्यवहारात त्रास होणार का नाही होणार? नाही का? आपल्याला विमानाने प्रवास करण्याची आपली ऐपत नाही आणि आपण विमानाने प्रवास केला, त्यासाठी तिकीट गेलं. मग आता पैसे घ्यायचे म्हणजे काय करावं? लोन तर काढावं लागेल, काहीतरी करावं लागेल. कारण लोन काढूनही तिकीट मिळतं, म्हणजे फिरायला मिळतं. मग नंतर ते फेडावं लागेल का नाही? नाही फेडलं तर बँकवाले येतात. मग जे काही पुढचे जे काही नुकसान आहे, दुःख आहे व्यवहारात ते भोगावेच लागतं. हे तर व्यावहारिक दुःख आहे, पण त्याच्यातून पाप तयार होत असतं. ते पुढे भोगावं लागतं नंतर. म्हणून ऐपतीपेक्षा कधीही कुठलंही साधन श्रेष्ठ स्वीकारू नये. आणि कनिष्ठ साधन स्वीकारल्याने सुद्धा आपली हालत होऊन जाते, आपली छी थू थू होते. कनिष्ठ साधन स्वीकारू नये. गरजेप्रमाणे योग्य ते साधन स्वीकारा. जर तुम्ही वेदांताकडे याल तर वेदांतामध्ये सर्वात गरजेचं साधन कुठलं आहे? वेदांत या मार्गामध्ये वेदांतात येण्यासाठी पहिल्यांदा साधन काय घेणार हा महत्वाचा प्रश्न असतो. जसं एखाद्या मुलाने जर MBBS ला ऍडमिशन घ्यायचं ठरवलं, MBBS ला तो ऍडमिशन घ्यायला गेला, त्याला ऍडमिशन मिळालं, तर सगळ्यात पहिलं त्याला काय करावं लागतं? नाही माहिती. दुसरं सांगतो. एखाद्या मुलाने इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्या घेतल्या त्याला सगळ्यात पहिला काय करावं लागतं? नाही माहिती. परत येऊ बालवाडीला जर एखाद्या मुलाला ऍडमिशन घेतलं तर सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागतं? दप्तर, पाटी, पेन्सिल. त्याच्याशिवाय त्याला म्हणजे हे तुला काही मिळणार नाही, शाळेत जा. जमेल का? असं जमेल का? नाही. साधन पाहिजे पहिल्यांदा. शाळा शिकायची तर साधन पाहिजे. पाटी नाही, पेन्सिल नाही, शाळेत जातो. जमेल का? जमणार नाही. दुसऱ्यांनी दिलं तरी किती दिवस देणार आहे? नाही का? दुसऱ्याने जरी दिले पाटी आणि पेन्सिल तर किती दिवस देईल? वही पेन किती दिवस देईल? काही दिवस देईल, कायम थोडी देणार आहे. साधनं ही जी आहेत ही असल्याशिवाय ती प्रक्रियाच पूर्ण होत नाही. पण MBBS ला जायचंय, MBBS ला गेला आणि इंजिनिअरिंगला लागणारी सगळी साधनं विकत घेतली. ड्राफ्टर, पट्टी, 0.5 पेन्सिल,
सेट स्क्वेअर, हे सगळे जे इंजिनिअरिंगची साधनं आहेत ही सगळी गेला घेऊन MBBSच्या वर्गात. जमेल का? MBBSच्या वर्गात जमणार नाही. तिथे काय पाहिजे? कात्री, चाकू, इंजेक्शन असली साधनं पाहिजे तिथे. तिथे यांचं काय करायचंय? ड्राफ्टरचं, त्याचं पट्टीचं, सेट स्क्वेअरचं काय करायचं? त्याचा काय उपयोग नाही. लीड पेन्सिल, त्याचा काय उपयोग आहे? ते फक्त लिहिण्यापुरतं, त्याचा उपयोग नाही तिथे काही. नाहीतर मग इंजिनिअरिंगला आला आणि खोपडी सोबत घेऊन आला, कारण MBBSला ते खोपडी पण विकत घ्यावी लागते. म्हणजे डेंटिस्ट असेल तर त्याला ते दाताचं, म्हणजे खरी नसते ती, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असते, ते विकत घ्यावी लागते. दात वगैरे सगळंच विकत घ्यावं लागतं प्रयोग करण्यासाठी. हा जर इंजिनिअरिंगला आला हे साधन घेऊन आला तर जमेल का? नाही जमणार. तसं आपण कुठे चाललो हे पहिलं लक्षात घ्या. वेदांतामध्ये जर आपण आहोत तर वेदांतामध्ये वेदांताच्या साधनांचा उपयोग करायला पाहिजे. करायचंच असेल तर मुळात तर साधनांविना जायचंय आपल्याला शोधायला. मग वेदांतामध्ये साधन काय लागतंय? वेदांतामध्ये कुठलं साधन पाहिजे धरायचंच ठरलं तर? आपण तर मुळात साधनांचं खंडनच करत चाललेलो आहोत. पण सध्या तर आपण वेदांतापर्यंत येऊया. वेदांतात साधन काय लागतं? साधनांमध्ये वेदांतामध्ये काय आहे की जर आपण शास्त्राच्या प्रमाणे जर डायरेक्ट बघितलं तर श्रवण हे पहिलं साधन आहे. श्रवण हेच साधन नाही का? आणि श्रवण कसं करावं? षड्लिंगयुक्त. आता षड्लिंगयुक्त श्रवण करणं हे जरा अवघड आहे समजा कळायला, पण साधं गणित आहे. श्रवण कसं करावं? श्रवण करायला गेल्यावर श्रवणच करावं. श्रवण करायला गेल्यावर काय करावं? श्रवणच करावं. नाही तर श्रवण करायला आला आणि मन आणि बुद्धी घरी ठेवून आला, जीव घरी ठेवून आला, तर मग ते श्रवण कसं होईल? श्रवण करायला आलं की श्रवणच करायचं, नाही तर येऊच नाही, नाही का? प्रयत्न करावा 100 पैकी 100 वाक्य ऐकण्याचा. एक वाक्यापासून सुरुवात केली तरी चालते. आधी एक वाक्य ऐकावं, मग 2 प्रयत्न करावा, 2 वाक्य ऐकीन, 3, 4, 5, 6. एक वेळ अशी येईल की 100च्या 100 वाक्य ऐका. 100च्या 100 वाक्य ऐकता आली पाहिजेत. म्हणजे साधनामध्ये ही काय गती आहे. श्रवण हे जे साधन आहे असो, म्हणजे श्रवण, मनन, निधी, ध्यासन, तत्व, पदार्थ शोधन ही साधनं मांडलेली आहेत. विवेक, वैराग्य, शमदम, षटसंपत्ती, मुमुक्षुत्व ही साधनं मांडलेली आहेत. त्याच्यामध्ये विवेक करायचं तर विवेक काही स्थूल देहावर असतो काय? विवेक किंवा श्रवण हे स्थूल देहामध्ये आहे का? स्थूल देहाने विवेक होत नाही. म्हणजे स्थूल देहातला कुठलाही अवयव विवेक करत नाही. या देहातला कुठल्याही अवयवाला विवेक करता येत नाही आणि या देहातल्या कुठल्याही अवयवाला खरं तर श्रवण करता येत नाही. तुम्ही मन जर बाजूला काढलं तर तुमचे कान इथे आहेत, पण मन जर नसेल तर तुम्ही ऐकू शकत नाही मी काय म्हणतो. मी जे काही बोललो त्यावेळेस जर तुमचं मन इथे नसेल, आता एवढ्या बोलण्यामध्ये मन जर मध्ये कुठेतरी भरकटलं असेल, तेवढ्या वेळापुरतं तुमचे कान इथे होते पण तुम्ही ऐकलेलं नाहीये. म्हणजे श्रवणासाठी कानाचा उपयोग नसतो खरा. कान हे फक्त बाह्य इंद्रिय आहे. या कानामध्ये आतमध्ये मुळात मन असावं लागतं. मन जर असेल तरच श्रवण करता येतं. म्हणून या शरीराचा उपयोग परमार्थासाठी नाहीये. या शरीरातला कुठलंही इंद्रिय परमार्थाच्या कामाचं नाही. काय? विठ्ठलाच्या मूर्तीच्या समोर गेला पंढरपूरला, विठोबाच्या मूर्तीसमोर उभा राहिला. आता जेव्हा विठोबाच्या मूर्तीसमोर उभा राहिला काही सेकंद, म्हणजे 30 सेकंद उभा राहिला, धरा 30 सेकंद उभा राहिला, त्याच वेळेस त्याला घरचीच काहीतरी आठवण राहिली, म्हणजे मन त्याचं घरी गेलं त्याच वेळेस 30 सेकंदासाठी. त्या 30 सेकंदामध्ये मागच्या माणसाने त्याला पुढे फेकला आणि बाहेर गेला. त्याला लक्षात अरे विठ्ठल पाहिलाच कुठे, असं होतं बरं का बऱ्याच. मग त्याला लक्षात आपण मूर्ती पाहिलीच नाही. एवढ्या लांब आलो पण मूर्तीच पाहिली नाही, कारण त्याच वेळेस बरोबर मन नव्हतं, मन होतं घरी. मन कुठेतरी गेलं तेवढ्या काळापुरतं. मग परत वळून बघतो, वाकून वाकून बघतो, आता काय उडी मारली तरी दिसत नाही. उड्या मारण्याची पद्धत कदाचित त्यामुळेच पडली असेल, गर्दी झाल्यामुळे वारकऱ्यांमध्ये उड्या मारायची पद्धत आहे, कारण देवच दिसत नाही म्हणून उड्या मारून बघा दिसतो का काय. मग आधीच मन जर जागेवर ठेवलं असतं तर उडी मारायची तर गरज नसती पडली, आहे की नाही. तर मन जे आहे, हे मन हे साधन एक वेळ मान्य आहे. शरीराला किंमत नाही. या शरीराला किंमत नाही. आपण शरीराचा सुद्धा विचार करतो. शरीर हे साधन उपयोगाचं नाही. तुम्ही शरीर घेऊन यावं का, इथे यावं का शरीर घेऊन? नाही, शरीराला किंमत नाहीये. शरीर हे गौण आहे. गौण म्हणजे दुय्यम आहे. तुम्ही शरीर आणा अथवा नका आणू, मन घेऊन या. आता मन आणायचं म्हणजे शरीर आणावंच लागतंय, पण शरीर आणलं तर ते कसंही राहू द्या,
मन आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठले कपडे घालून आले हे काय महाराज बघत नाहीत. तुम्ही पावडर लावली का नाही हे बघत नाहीत. तुम्ही कटिंग केली का नाही, दाढी केली का नाही हे महाराज बघत नाहीत. नाही का? आज जेवले का नाही हे बघत नाहीत. कुठल्याही गोष्टीचा विचार थोडी केला जातो. तुम्ही ऐकलं का नाही हे महत्वाचं आहे. नाही का? श्रवणामध्ये शरीरापेक्षा आणि शरीराशी संबंधित कुठल्याही गोष्टींपेक्षा महत्वाचं काय? तसंच महाराजांनी समजावं. लोक श्रवण करायला येतात का महाराज कसे दिसतात हे बघायला येतात. तसे असतील तर असू द्या, त्यांचं काय आपल्याला करायचं नाही. पण महाराजांनी लक्षात ठेवा, लोक शब्द श्रवण करायला येतात. त्या शब्दामध्ये जे काही आहे ते श्रवण करायला येतात. त्यामुळे त्याचा विचार करावा. बाकीच्यांचा काय करावा? बाकीच्यांचा विचार करू नये. नाही का? करत बसावा तोच विचार, मग उपयोग नाही. शरीर नाही, त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे मन. मन, बुद्धी, अंतःकरण, हे जे आतमधले जे काही साधनं आहेत ही महत्वाची. कमीत कमी एवढं तरी कळावं वेदांतात आल्यावर. खरं पाहिलं तर यालाही किंमत नाही वेदांतात. वेदांत इथे सुरू होत नाही. पण धरलंच तर याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आतमध्ये बुद्धी. बुद्धी असेल तर बसा. नुसतं मन घेऊन उपयोग नाही. काय घेऊन बसावं? बुद्धी आहे का? बुद्धी नाही, मग श्रवणाला बसू नये. म्हणजे श्रवणाला बसतो पण उपयोग होत नाही. ऐकतो तो पण त्याचा उपयोग होत नाही. कारण महाराज सांगतो वाक्य एक आणि त्याची बुद्धी ऐकते वेगळंच. जे काही बोललं जातं हे बोलणं जे आहे ते बुद्धीला पेलवलं पाहिजे. बुद्धीला पेलवण्यासाठी बुद्धी हे साधन आहे. जे बुद्धी हे साधन घेऊन या. कसली बुद्धी घेऊन आलेत? बुद्धी कसली घेऊन आलेत? साधन कसलं घेऊन येतो याला किंमत असते. नाही का? साधन कसलं पाहिजे? योग्य पाहिजे. तुटकी पट्टी आणली तर काय रेषा वाढता येतील? पेन्सिल आणली पण त्याच्या आतमध्ये ते सिसच नाहीये, उमटल का काय? पेन्सिल आणली आहे पण सिस नाही. पेन्सिल आणली त्याला टोकच नाही आणि शार्पनर घरी आहे. आता साळू शकत नाही पेन्सिलला. रेष कशी वाढता येईल? काही जमणार नाही ना. तसं बुद्धी आणली पण बुद्धी कशी आणली? साळलेली आहे का? टोक केलेला आहे का? मग चालेल. कशी साळावी? कशी त्याला टोक असावं याचाही विचार करायला पाहिजे. साधन जर घ्यायचंच ठरलं ते तर, कारण मांडलंच तर वेदांतामध्ये पहिल्यांदा फक्त बुद्धीला मान्यता आहे. आपण साधनांचं खंडन करत चाललो आहोत. आपण स्थूल कुठल्याही साधनांचा स्वीकार करत नाही. कुठल्याही दगडापुढे, प्रतिमेपुढे झुकू नका. काही होणार नाही. तुमचं काही वाईट होणार नाही. काही वाईट होणार नाही. श्रवण करा. पण ज्ञानेश्वरी वाचा. बाकी कुठे झुकू नका. कुठलाही दिसला देव वाक खाली ठेव डोकं. हे करा अथवा करू नका, तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्याने उपयोग होणार नाही, उलट तिथे अडकून झालं. साधन सोडावं लागतं. नाही का? साधन सोडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. म्हणजे घरातून निघाला, रिक्षात बसला, रिक्षातून उतरल्याशिवाय बसमध्ये बसता येणार नाही. बसमधून उतरल्याशिवाय ट्रेनमध्ये बसता येणार नाही. पण म्हटलं नाही मी रिक्षा सोडणार नाही. आता काय रिक्षा बसमध्ये घालतोस? बसमधून उतरणार नाही. बस ट्रेनमध्ये घेतोस आतमध्ये. आपली लोक अशी आहेत. साधनं काय, ती सोबतची सगळी साधनं गाठोडं बांधून घेऊन येतात आणि म्हणतात आम्हाला पुढचं ऐकायचंय पण हे सोडायचं नाहीये. हे घेऊन येतो आतमध्ये. म्हणजे बस कुठे घालतोय? ट्रेनमध्ये. जाईल का? आणि ट्रेन विमानात घालतो. कसं जायचंय? व्हायचंच नाही तसं. साधनांची गडबड करू नका. साधनं जी सोडायची ती सोडावीच लागतात. तुम्ही सोडा अथवा सोडू नका. तिथेच झोपा. नाही तर ट्रेनमध्येच जाऊच नका. दिल्लीला जाऊ दे, नाहीतर रिक्षातच झोपून राहा. उपयोग काहीच नाही. साधनं सोडल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. जी चुकीची साधनं आहेत तुम्हाला, जी त्या साधनामध्ये लोक आहेत ती तुम्हाला येऊन सांगणारच आहेत. घरात हा देव पाहिजे, लक्ष्मी पाहिजे, नंतर नारळ पाहिजे, अजून काय काय बरेच प्रकार आहेत. हे सगळं पाहिजे. ह्या वेळेला हे केलं पाहिजे, त्यावेळेला ते केलं पाहिजे. तुम्हाला शिकवतील. नाही तुम्ही ऐकलं की तुमची जी भांडणं करतील, आमकं करतील, काय नको नको ते करतील. हे सगळं ते करणारच आहेत. पण हे सगळं जरी ते करत असले तरी तुम्ही लक्षात घ्या की ह्या साधनांचा आपल्याला उपयोग नाही. जर तुम्हाला चिती ही साधना विना प्रकाशित होते हे कळून घ्यायचं असेल तर नको ती साधनं तर पहिली सोडावीच लागणार आहेत. नको ती साधनं सोडावी लागतील. म्हणून सगळ्यात पहिलं काय करावं? बुद्धी हे साधन घ्या. सगळ्यात पहिलं तुमच्याकडे काय, कोणाकडे बुद्धी नाहीये इथे बसलेल्या? सगळ्यांकडे बुद्धी आहे.
कमी आहे का जास्त आहे हा विषय नाही सांगत. बुद्धी आहे ना. बुद्धी नाही असं कोण असतं? दगड. दगडाला बुद्धी नसते. मुंगीला सुद्धा बुद्धी असते. मुंगीला सुद्धा बुद्धी असते. मुंगीच्या पुढे साखरेसारखा जर स्फटिक टाकला तर ती मुंगी त्याला उचलत नाही. साखरेच्या स्फटिकलाच उचलते. एवढी बुद्धी तिच्याकडे आहे. म्हणजे मुंगीला जर बुद्धी असेल तर आपण माणूस आहोत. आपल्याला बुद्धी आहे का नाही? त्या बुद्धी या नावाच्या साधनांचा जर आपल्याला उपयोग करायला सांगितलेला असेल, वेदांतामध्ये सांगितलेला आहे. शरीराचा उपयोग करायला सांगितलेला नाही. वेदांतामध्ये मान्य जर काय आहे स्थूल आणि सूक्ष्म देहापैकी, तर या 2 देहामध्ये फक्त बुद्धीला किंमत दिलेली आहे. आणि या बुद्धीच्या साह्याने आपल्याला पुढे जायचंय. मग बुद्धी जर उपयोगात आणायची असेल तर त्या बुद्धीला काय केलं पाहिजे? शार्प केली पाहिजे. शार्प बुद्धी शार्प कधी होते? व्यवहारात सुद्धा आणि परमार्थात सुद्धा. तुम्हाला व्यवहारात सुद्धा जर हुशार व्हायचं असेल तर बुद्धी सत्वगुणाची करा. सत्वगुणाची बुद्धी ही अत्यंत तेजोमय होत असते. आपोआप तेज वाढतं बुद्धीचं. आणि बुद्धीचं जेव्हा तेज वाढेल तेव्हा ती बुद्धी व्यवहाराच्या आणि परमार्थाच्या दोन्हीच्या कामाची असते. काही लोकांची बुद्धी तेजोमय असते पण ती व्यवहारातच जात असते. व्यवहारातच जास्त प्रगत होत असते. त्याला काही कारण आहेत. त्याचा अभ्यास मी आता सांगत नाही. परंतु बुद्धी जर तुमच्याकडे असेल तर त्या बुद्धीला काय करा? सत्व करा. तिचं वाढवा सत्व. तिचं तेज वाढवा. बुद्धीचं तेज म्हणजे बुद्धी मुळातच तेज गुणाची आहे. परंतु त्या बुद्धीवर जे मल आहे, त्या बुद्धीवर जे साचलेली घाण आहे, ती घाण काढा. ती घाण काढण्यासाठी नको ते पाहू नका, नको ते खाऊ नका, नको ते ऐकू नका, नको ते बोलू नका. हे सगळे असंख्य मल निर्माण करणारे, मलिनता निर्माण करणारे ज्या काही गोष्टी आहेत त्या बाजूला करा पहिल्या. या जर केल्या तर बुद्धीमध्ये जे तेज आहे ते तेज प्रगट होईल. आणि जर तसं तेज प्रगट झालं तर तुम्हाला वेदांत म्हणजे काय, महाराज काय सांगतात हे लक्षात यायला सुरुवात होईल. कळणार का नाही हा नंतर भाग आहे. परंतु जर तुम्हाला बुद्धी या साधनाचा उपयोग करायचा असेल तर स्थूल आणि सूक्ष्म या 2 साधनांना पूर्णतः बंद करावं लागेल. मी जरी किती चिंतन सांगितली असले, तुम्ही कितीही ऐकली असले, तरी परिणाम तुमच्यावर काय झालाय हे तुमचं तुम्हाला माहिती आहे. काही झालेला नाही असं मला म्हणायचंय. नाही तर लोक परिणाम झालाय. परिणाम झालेला नाही असं मी म्हणतोय. कारण की तुम्ही स्थूल आणि सूक्ष्म साधनं सोडू शकलेली नाहीत. कुठलं बुद्धी व्यतिरिक्त बाकीचं तुम्ही काही सोडू शकलेलं नाही. अजूनही तुम्ही मनालाच किंमत देताय. अजूनही तुम्ही स्थूल अनेक साधनांनाच किंमत देताय. कोणाच्या भीतीने, कोणाच्या भीतीपुढे हे करू नका. तुम्हाला स्वतःला काय करायचं हे ठरवा. यांना काय पाहिजे म्हणून मी जगू नये, यांना काय पाहिजे म्हणून मी साधन करू नये. आपल्याला काय करायचं हे महत्वाचं आहे. आपल्याला जर या मार्गाने जायचं असेल तर आपल्याला स्थूल साधनांचा त्याग करायचाच आहे. देव सगळे उचलून जरी नदीत टाकले तुम्हाला कोणालाही पाप लागणार नाही. काही भीती नाही. कारण देवच नाही येते, ते दगड आहे. देव वेगळा आहे. तुम्ही देवाला उचलून टाकतच नाहीये. देवाला उचलून टाकू शकले तुम्ही देवाचे देव झाले. घाबरू नका. आपण काही देवाला उचलू शकतो का? टाकू शकतो का? आपण दगड उचललाय, मूर्ती, प्रतिमा उचलली. नाहीतरी तुमचे जर घरातल्या प्रतिमेला उदयने खाल्लं तर तुम्ही फेकून देताच का नाही? असं समजा उदयने खाल्लंय, महाराज नावाची उदयी आहे, तिनेच खाल्लंय तिला, आहे का नाही? फेकून द्या. काय होत नाही त्याने, काही होणार नाही. आणि काय झालं तर महाराज बघून घेतील. सांगायचं महाराजांना लागू द्या पाप. काय पाप लागायचं? कोणाला लागू द्या? महाराजांना लागू द्या. मी भोगेल ना नरकात, मी नरकात जाईल. तुम्ही काय चिंता करत त्याची? पण ह्या कोणाच्याही आधी लागू नका. पण हे जेव्हा कराल तेव्हा हे नक्की लक्षात घ्या की बुद्धी हे इंद्रिय शार्प करण्यासाठी तुम्ही काय करताय का? जर करत नसाल तर मग चालू ठेवा. आणि मला माहिती आहे मी काही जरी म्हटलो तरी तुम्ही आपोआपच तुमच्या गरजेप्रमाणे साधन करणारच आहात. पण ह्याच्यात मरू नका. या साधनांमध्ये मरू नका. देव खंगाळत मरू नका. कमीत कमी बुद्धीला खंगाळत मारा. बुद्धीला खंगाळणे म्हणजे बुद्धीला धुणे. बुद्धीला धूत मरणं चांगलं देवाऱ्यातले देव धुण्यापेक्षा. देवाऱ्यातले देव धुण्यापेक्षा मन धुवावं. देवाऱ्यातले देव धुण्यापेक्षा बुद्धी धुवावी. ज्याची बुद्धी धुतलेली नाही त्याने कितीही देव धुतले त्याला किंमत नाही. बुद्धी धुतली आहे का? किंमत कशाला आहे? बुद्धी धुतली आहे का? जर बुद्धीच धुतलेली नाही तर देव किती स्वच्छ घरातले ठेवतो, उपयोग काय? एखाद्याचं घर फार स्वच्छ आहे पण बुद्धी फार घाण आहे. घर स्वच्छ आहे, बऱ्याच लोकांच्या घरी जातो, घर एकदम उत्कृष्ट स्वच्छ असतो पण बुद्धी स्वच्छ असते. बुद्धीच चालत नाही. मग त्याला किंमत द्यावी काय?
साधारण माणसं त्याला किंमत देतात. घर किती स्वच्छ आणि किती नीटनेटकं आहे, घरामध्ये किती उत्कृष्टपणा आहे याला किंमत देतात. पण त्याला बुद्धी आहे का नाही याला किंमत देत नाही. बुद्धी जर असेल तर तो झोपडीत राहणारा असेल तरी चालतो, रस्त्यावर पडलेला असेल तरी चालेल. पण हे बुद्धिवान माणसाला कळतं, ज्याच्याकडे बुद्धी तेजोमय त्याला कळतं कशाला किंमत द्यावी कशाला. म्हणून दोघांचा हा परस्पर व्यवहार आहे. साधनांचं खंडन जर आपण करू शकलो, साधनम विना म्हणायचंय ना, चिती ही साधनम विना आहे. चितीला सर्वोत्कृष्ट साधन काय याच्यापर्यंत जायचंय आपल्याला. आधी आपण हा जो प्रवास करतो यामध्ये कुठलं साधन उपयोगालाच येत नाही हे मी तुम्हाला आधी सांगितलंय. त्याच्यानंतर चितीच्या प्राप्तीसाठी म्हणजे चितीला प्रकाशन करण्यासाठी तयार झालेली साधनं कुठली कुठली त्याचा विचार करतो. बुद्धी हे त्याला जाणण्यासाठी तयार झालेले साधन आहे. बुद्धी जाणे त्याशी. मग ज्ञानदेव महाराज पुढे म्हणतात न जाणे त्याशी, न जाणे त्याशी, पुढे सांगतात न जाणे त्याशी. आधी तयार झाली म्हणून मी पण सांगितलं बुद्धी तयार आहे. म्हणून ही साधनं जी आहे ती तयार आहेत चितीला जाणण्यासाठी. तर त्या साधनांचा आपण क्रमाने विचार करणार आहोत आणि सर्वोत्कृष्ट चितीला जाणण्यासाठी कुठलं साधन आहे आणि ते साधन सुद्धा का उपयोगाचं नाही याचाही आपल्याला विचार करायचा आहे. परंतु तिथपर्यंत जर तुम्हाला मी काय म्हणतोय लक्षात घ्यायचं असेल तर या साधनांचा तुम्हाला नक्कीच काय करावं लागेल, त्याग करावा लागेल. त्याग केला तर आपला विषय आहे, नाहीतर विषय नाही. आता त्यापेक्षा मोठं आणि महत्वाचं साधन आहे शरीराला खायला घालणं, हे की नाही. सगळ्यांनाच भूक लागलेली असेल, त्यामुळे आता इथेच चिंतन थांबलेलं योग्य आहे. आधीच झालेल्या उशिराबद्दल तुम्हाला बराच कळ काढावी लागली. काही कारणामुळे मी या ठिकाणी पोहोचू शकलो नाही, तरी सुद्धा आपण या ठिकाणी राहिलात त्याबद्दल भगवंत आपल्यावर नक्कीच अधिक कृपा करो अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.